आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल MH10 सांगली न्यूज। सांगली जिल्ह्यातील कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डरवरील गाव म्हणजे सोन्याळ। जत तालुक्यातील जत तालुका हा कायम दुष्काळाने होरपळलेला, पूर्व भागातील जनता ही अडाणी व ऊस तोड मोलमजुरी दारिद्र्याशी संकट करून कुटुंब निर्वाह करत असताना सोन्याळ गावामध्ये श्री विजय विठ्ठल हायस्कूल आहे। या हायस्कूलमध्ये सर्व 18 पगड 12 बलुतेदार गरीब कुटुंबातील मुलं शिक्षण घेतात। असे असताना संस्थाचालक आणि मलिदा कसा मिळवायचा आणि स्वतःच्या नातेवाईक नोकर भरती करून विद्यार्थ्यांच्या पोषण आहारातील येणाऱ्या अनुदानावरही डल्ला मारला आहे असे दिसून येते। येथील वसतिगृह संस्था चालकांच्या वादामुळे बंद दिसत आहे। त्याबाबत सामाजिक न्याय भवनकडून माहिती घेण्यात येणार आहे। तसेच आता सदर संस्थेवरती विजय विठ्ठल हायस्कूल सोन्या येथे प्रशासक म्हणून श्री कांबळे सर यांची नेमणूक झाली असताना तेथील जातीवादी लोकही संस्था महार समाजाच्या शिक्षकांकडे गेल्याचा फार मोठा त्यांना राग आहे। त्यामुळे श्री विजय विठ्ठल हायस्कूलमधील काही जातीवादी शिक्षक व शिक्षिका त्या कांबळे सरांना टॉर्चर करून त्यांना त्रास देण्याचा उद्योग चालू झाल्याचे समजते। त्याबाबत सांगलीचे जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे साहेबांनी सविस्तर माहिती घेऊन संबंधित प्रशासक म्हणून कांबळे सर असणाऱ्याला त्रास देणाऱ्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत। सदर संस्थेतील गैरकारभाराबाबत सोन्याळ गावातील दावलशेठ नधाफ, हुलगापा शिंदे दावल, हुसेनी नधाफ ग्रामस्थांना घेऊन आंदोलन करणार आहेत। सर्व पाठपुरावा करण्यासाठी MH10 सांगली न्यूज। इथं हायस्कूल शाळेमध्ये आता पोरांना मध्यान्ह आहार म्हणजे काय काय बनवता तुम्ही? काय आहे ते मसाले भात, हां आमटी हां आणि उसळ 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 किती दिवसातनं करताय? आठवड्यात एकदा करतो। दोनदा। मग शासनाकडनं किती काय येते आठवड्याला एवढं काय अंडी वगैरे मध्यान्ह आहारामध्ये काय देते काय? किती दिवस झालं? एक महिना काय दोन वर्ष झाले ते बंदच झालंय। अंडी द्यायची 2 वर्ष बंद आहे। फक्त भात आमटी हा ते शासन काय देतं बघा तेवढं करून खायचं। म्हणजे इथं जेवण बनवायला किती जण आहे तुम्ही? आणि दोघं आहेत आता। कोण कोण आहे? ते बाई एक आहे ते बापूची बाई। हां त्याने आलेले नाहीत काय आज? आज तू वारला बरं ठीक आहे। तिथं काय काय बनवलंय मग जरा दाखवा बघू आम्हाला काय काय बनवलंय। ते आलंय म्हणून हां काय काय बनवलंय? भात हे भात हां अजून आमटी आज आमटी नाही नुसता भात म्हणजे असं मसाला भात बनवल्या दिवशी आमटी तुम्ही बनवत नाही? नाही। ठीक आहे। शासनानं जेवढं देते त्याच्यामध्ये फक्त तुम्ही भात आणि आमटी दोनच हां कितवी ते कितीपर्यंत देत आहे? 5वी धरून 8वी पर्यंत। 8वी पर्यंत ठीक आहे। अंडी वगैरे असलं काय देत नाही? काय ते नाही। किती वर्ष? 2 वर्ष झालं। ओके। जय शिवराय। मी देवा सोन्याळकर, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष। तर आज मी संपूर्ण महाराष्ट्राला एक अत्यंत महत्त्वाची माहिती देत आहे। सोन्याळ हे जत तालुक्यातील कर्नाटक महाराष्ट्र बाँड्रीवरील एक गाव। ह्या सोन्याळ गावातील महत्त्वाचे म्हणजे विजय विठ्ठल हायस्कूल। हे हायस्कूल अनेक वर्षापासून इथे विद्यार्थी वगैरे असताना असा तिथं एक मला या अनुभव येत गेलेला आहे की ह्या संस्थेमध्ये फार मोठा भ्रष्टाचारानं थैमान घातलेला आहे। आणि ह्या सोन्याळ, उटगी, उमदी, लकडेवाडी, जाडरबबलर, कुळालवाडी असेही छोटे छोटे गाव आहेत। त्यांतला जो 18 पगड 12 बलुतेदार जो समाज आहे म्हणजे महार, मांग, चांभार, वड्डार, कोळी, धनगर, हटकार, सनगर, होलार, कैकाडी असे अनेक जे जाती आहेत त्यांची मुलं म्हणजे हे ऊसतोडीला कामगार जाणारे आहेत। गरीब घराण्यातली सर्व कुटुंब असे असताना मोलमजुरी करणारी ह्यांची मुलं ह्या विजय विठ्ठल हायस्कूल येथे शाळेला असतात। तर अशा असताना इथं वसतिगृह होतं। ते वसतिगृह सध्या त्याची अवस्था बघितली तर फार बिकट आहे। त्याबाबत मी थोडं बोलेन। पण आता मी ज्या वेळेला शाळेमध्ये माहिती घेण्यास सुरुवात केली त्यावेळेला माझ्यासोबत जतचे तालुक्यातील मी लोकांना याच्याबद्दल माहिती दिली। तर सोन्याळ गावातील म्हणजे ज्याला या समाजाची आत्मीयता आहे, विद्यार्थ्यांचे होण्याचे अन्याय बघवत नाही, विद्यार्थ्यांचे जो अन्याय चालू आहे
ह्याचा संपूर्ण स्पष्ट खुलासा या गावातील सोनाळ येथील हुलगाप्पा शिंदे यांनी समोर आणलेला आहे. कारण हुलगाप्पा शिंदे हा तरुण अत्यंत म्हणजे जागरूक आहे आणि त्याला सोबत येणारे जे म्हणजे दावल हुसेनी नदाब असतील, दावल बादशाह नदाब असतील, असे अनेक लोक म्हणजे ज्याला खरोखर 18 पगड 12 बलुतेदार बहुजनांची तळमळ आहे, यांच्या मुलांच्यावर होणारा अन्याय आहे. तर तिथं आम्ही माहिती घेतल्यानंतर जे शिक्षण विभागापासून इथं मॅनेजमेंट सेटिंग आहे, ह्या शाळेवरती गेल्या 4-5 वर्षापासून किंवा आता काय म्हणजे तिथे प्रशासक आहे आणि तिथं कांबळे नावाचे जे शिक्षक आहेत त्यांच्याकडे मुख्याध्यापकांचा चार्ज आहे आणि त्यांना प्रशासक म्हणून तिथे नेमलेलं आहे. असे असताना गावातील काय म्हणजे ज्यांना असं वाटतंय की आम्ही फार मोठे आहोत आणि ह्या जातींचा आम्ही तुडवू शकतो, असे महाभाग त्या ज्या कांबळे आहेत त्यांना तिथून प्रवृत्त करून त्यांना म्हणजे मानसिक बिघडवून त्यांना ते प्रशासनापासून लांब करण्याचा प्रयत्न चालू आहे. तर ह्या सर्व प्रकरणात तिथं जे विद्यार्थ्यांच्यावर दिला जाणारा शालेय पोषण आहार मध्ये आज लाखो रुपयाचा घोटाळा आहे. तर तिथला जी येणारा निधी आहे त्याच्यामध्ये घोटाळा आहे. आणि महत्वाचं म्हणजे आतापर्यंत शिक्षण संस्था स्थापन झाल्यापासून ज्या नोकर भरती झालेल्या आहेत ह्याच्यावरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्ही स्वतः लक्ष घालून या नोकर भरतीचा आणि झालेल्या नोकर भरतीचा आणि तिथं होणारा विद्यार्थ्यांच्यावरील छळ म्हणजे मी ज्या वेळेला अधिकाऱ्यांना शिक्षण विभागाचे विचारले तर ते टाळाटाळ करतात, माहिती देण्यास स्पष्ट देत नाही. तिथं पोषण आहार तिथले जे सोन्याळ गावातील जे म्हणजे त्या शाळेशी काय संबंधित आहेत त्यांचं मत असं आहे की ह्या शालेय पोषण आहारासाठी निधीच दिला जात नाही. आणि इथं मग निधी दिला जात नाही तर मग तुम्ही तुमच्या घरातील म्हणजे रान विकून किंवा एखादं घरदार विकून किंवा तुमच्या कुटुंबातील जिथं नोकरीला आहेत त्यांच्या पगारातून हे अन्नधान्य त्या विद्यार्थ्यांना खायला दिलं जातं का? आणि जे दिलं जातं ते अत्यंत निकृष्ट आणि हीन दर्जाचं दिले जाते. त्याचे व्हिडिओ आणि शूटिंग माझ्यासमोर आलेले आहेत. तिथं जनतेला फसवण्याचा उद्योग चालू आहे, समाजाला त्याची कुठली माहिती दिली जात नाही. आणि आता तर तिथं प्रशासक आहे त्यामुळे जर तिथं आता कुणी लुडबुड भानगड केल्यास तिथं फौजदारी सर्वांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. आणि त्याबाबत मी उद्या स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना लेखी पत्र देणार आहे आणि सांगलीचे जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकाऱ्यांना अशोक काकडे साहेबांना पत्र देणार आहे. सांगलीचे कर्तव्य दक्ष आणि ज्यांना भ्रष्टाचाराचा आणि हे आहे म्हणजे त्याच्यावरती पर्यायाने त्याला मोडीत काढण्याचं काम जे करत असेल तसे हे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस प्रमुख संदीप गुगे साहेब यांना तिथे ह्या सर्व प्रकरणाबाबत कल्पना दिली जाणार आहे. आणि जर शाळेत जर आता इथून पुढे जर विद्यार्थ्यांच्यावर जर अन्याय होणार असेल तर आता मी स्वतः आणि दावल शेख नदाब, हुलगाप्पा शिंदे, दावल हुसेन नदाब आणि असे हे सर्वजण मिळून आम्ही संपूर्ण ह्या 18 पगड 12 बलुतेदार जी लोक आहेत म्हणजे महार, मांग, चांबार, वड्डार, धनगर, हक्कर, सनगर, होलार, कैकाडी ह्या सर्व समाजाची एक बैठक घेणार आहोत. आणि त्यांना आम्ही या शाळेत किती करप्शन झालेलं आहे, काय भ्रष्टाचार झालेला आहे, काय भानगडी झालेले आहेत हे समोर मांडून तिथं प्रशासनाची लवकर मागणी करणार आहोत. आणि प्रशासनाच्या नंतर तिथं येणारी जी बॉडी आहे त्याच्यामध्ये आता बहुजनांचे निम्मी लोक राहतील ह्याची कल्पना देणार आहोत. आणि इथून पुढे कुठलाही भ्रष्टाचार त्या शाळेत करू दिला जाणार नाही. आणि तिथल्या शाळेतली नोकर भरती पहिली चेक केली जाईल. त्याबाबत उद्या कलेक्टर साहेबांना आणि शिक्षण विभागाला आणि मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन कळवण्यात येणार आहे. आणि या सर्व विजय विठ्ठल हायस्कूल सोन्याळ ह्याची पूर्ण सखोल चौकशी शालेय पोषण आहारापासून शिष्यवृत्तीपासून संपूर्ण घटनेची आता उघडपणे खुलासा करून ह्याबाबत तीव्र आंदोलन सोन्याळ ग्रामस्थांना घेऊन करण्यात येईल एवढं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.
MH10 सांगली न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.